आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग, यानी 3 बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है। और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। तुम्ही किती लांब गेली आहात, प्रभूचे हात खुले आहे, फक्त करायचं विश्वास. तुम्ही कोणत्या स्थितीत जात आहात, तुम्ही किती लांब गेली आहात, प्रभूचे हात खुले आहे, फक्त करायचं विश्वास. सर्व काही है संभव जेव्हा त्याला हाक मारू, सर्व काही है संभव येशूच्या नावात. पर्वत कोसळते, साखळ्या तुटतील, सर्व काही है संभव येशूच्या नावात. सर्व काही है संभव जेव्हा त्याला हाक मारू, सर्व काही है संभव येशूच्या नावात. पर्वत कोसळते, साखळ्या तुटतील, सर्व काही है संभव येशूच्या नावात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आमच्या मराठी ऑनलाईन चर्च मध्ये. ही वेळ आहे प्रार्थनेची. जिथे कुठे तुम्ही असाल, तुम्ही सेंटर मध्ये आहात, तुम्ही ऑनलाईन बघत असाल, तुम्ही आपल्या जागेवर उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाकडे उंचवून आपण अन्य भाषेत प्रार्थना करणार आहोत. परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत आजच्या सर्व्हिस साठी, आपल्या पास्टर साठी, आजच्या मेसेज साठी, जे काही परमेश्वराने आपल्यासाठी ठेवले. तर आपण प्रार्थना करूया. रे बोंद्रमा साला बोंद्रा सांताला रखोंता रिक्र एले रे बोंद्रमा शासांद्रा हाते रेले रे बोतो रखोंत रखोंद्रा बासी रे याताला रा बोंद्रमा सांता रखोंता केतेले रे बोतो लदी हांत्र केते रे बोते रे मोशो सोंद्रा बासी रे याता रखोतो रोंद्रा जाते ते रे बेते. तुमच्या जीवनामध्ये बदल घडून येते येशूच्या नावात. रे प्र असेंद्र बोंद्रा आला रा बोतुला राखीत असेंदे रोजोंद्र ला रा बोंद्रा हांते ले रे
खोतोरा यात्रा अजेंद्र आसे खेते. काय प्रश्न असेल त्याचे उत्तर तुम्हाला भेटते येशूच्या नावात. रे ब्रोझोंद्र बांधले री कोंत्रा खेतेले रे बोंद्र बांधली रे यतो रोकोतो री प्र अजेंदे. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद या वेळेसाठी पिता परमेश्वर, या प्रार्थनेसाठी पिता परमेश्वर, धन्यवाद. ही प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे. आपण प्रार्थना करीत आहोत, आपण ख्रिस्ताच्या चर्चसाठी प्रार्थना करीत आहोत. मत्ते याचा 16वा अध्याय आणि 18वा वचन TLB मधनं सांगते, मी माझे चर्च तयार करीन आणि नरक त्यावर प्रबळ होणार नाही. हालेलुया. ख्रिस्ताचे चर्च ही पृथ्वीवरील सर्वात सुंदर वस्तू आहेत. घोषणा करा की चर्चच्या विरोधात बनलेला प्रत्येक कायदा व नियम रद्द केला जाईल. हालेलुया. आपण परमेश्वराची आराधना कशी करावी हे दुष्ट लोक ठरविणार नाहीत. प्रार्थना करा आणि घोषणा करा की नरकाची सामर्थ चर्चवर प्रबल होणार नाही येशूच्या नावात. तर आपण या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करणार आहोत, तर घोषणा करणार आहोत. या प्रार्थना बिंदू अनुसार प्रार्थना करा. रे बोंद्रला रमा सांद्र खेत्र कोतुलदी बांदा रमा शाजांद्र हेंते रेले रे बोशोत्र की तरयाते रिब्रला रमोंद्र बासे रे बोंद्र बासाला रबोशो जोंद्र केते रखेते रीरा रहांत्रला रे बोंद्र मासाला रबोशो जोंद्र बासे थे रे बेते रीला रे यात्र आंतर रोकोतो राजा तीता रबाते रे 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 बोंद्र बासाला रबोंद्र बासी खोतो राखीता रीता ताता यातो रोकोतो रीलेले बोतो रामा सखाता रखाता रखोंद्र काता रे बोंद्र सीला रे याते रे बोंद्र मासाला रबोंद्र माशा जिन रहाते ले रे रेले रे बोतो राया हांता रे बोसो खोतो राया ला रबांद्र बोंद्र मासाला रबोंद्र सातेले रे बेते ले रे शेसक्र अजीत्र बोंद्र मासाला रबोंदे रे मोसो खोतो रोलो रोबोशो सांद्र हाली रया हाते रेले रे केते राहला रबोंद्र मासांतल रबोशो जोक्रो ओजोते रेले रे बोत्र हांते ले रे बोशोत्र आहते रिक्र अजेंद्र रमोंद्र काताला रासात्र अजेंद्र रे बोलते. घोषणा करा, दुष्टांची सर्व योजना, शैतानाचे सर्व कार्य निष्फल होते येशूच्या नावात. रे ब्रले बोंद्र मासी रहांत रोखोत रोहोंत रबासी रयाता रेले रे बोत्र कोतो रहांता ले रे बोसोंद्र मासी रयाते ले रे हेते रेले रे बोंद्र मांत रिकोतो राखेते रे हेत्र आंते रोजोंद्र बासी ला रबोंद्र काता रखोतो रोजोंद्र मानसे ले रे बोते. प्रार्थना करा, घोषणा करा. कुणी आपल्याला चर्च जाण्यासाठी, परमेश्वरचे वचन प्रचार करण्यासाठी, परमेश्वर वचन ऐकण्यासाठी कुणी आम्हाला थांबू शकत नाही. रेबो सुंद्र मासाला बांध रोखोतो रीर रयाता कुणी आम्हाला शिकवणार नाही की आम्ही चर्चला जाऊ की नाही. रेबोंद्र साला रहांतल रहोतो रयांतल रबो सोक्रो ओजांदे ले रे 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 खोतो राहिला रहांतल रिबोशो सोंद्र हांते रे ले रे बोशा जाखीत रहाते रा रा रखोतो रोहोंद्र मासांतल रेबोशो जोंद्र हांते रे ले रे बोंद्र मासी रया. सरकारचे कुठलेही नियम आमच्यासाठी पिता परमेश्वर अडथळा आणणार नाही येशूच्या नावात. रे एसे हेले बोंद्र प्रत्येक निर्णय, प्रत्येक योजना आमच्या भल्यासाठी येशूच्या नावात. रे ब्रोसोंद्र हांतल रे बोसोख्र ओसेंद्र बाला रहातले रे हेंद्र कीतल रा आमच्या पक्षात सगळं निर्णय होते येशूच्या नावात. रे 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 बोंद्र बासीला रे आंत्र कोतुले रे बोंद्र मासाला एखाद्र हांते रे रे बोत्र बासीत रहाते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. ही सर्व प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजचा आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण आपल्या एक बातम्यासाठी जे मिशन आहे आपला 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण व्हायचं आहे, त्याच्यासाठी आपण प्रार्थना करीत आहोत. आपण प्रार्थना करीत आहोत वाढीव अनुग्रहासाठी. आपण प्रार्थना करत आहोत की आपल्यासाठी सेवकाईचे दरवाजे उघडे असतील. आपल्या जवळ सतत वाढणारी सेवकाई आहे. प्रार्थना करा की देवाची सामर्थ आपल्या बरोबर भविष्यवाणीच्या अनुसार कार्य करीत आहे येशूच्या नावात. आमेन.
तर आपण या प्रार्थनेबिंदूनुसार प्रार्थना करणार आहोत की आपला टार्गेट, आपला जो 1 अरब आत्मा जिंकण्याचा जो मिशन आहे तो पूर्ण झाला येशूच्या नावात। रेले रे बोंद्रमा साला रहान रकीत रहुंत्र रे बो सारावान रवा सिक्र अजेते रेले रे बोंद्रमा साला रबोंदर इक्र अजेते रेले रे बो शोंद्रमा सिरे यहान रके रे बो शाला रायाता रकाता ले रे बोंद्रमा सिरे यांत रोहोंत्रमा साला रबो शा सिक्र एते रेले रे बो तो रायाता रीला रबांद्र बोंद्रमा सेले रे बोंद्र के le boscia zitriata le bondra santa rakete le rekete rakoto rayata rakata rebrosondra masirayante le mantra kete le bondra bata tata rakoto rire re hentre le mosandra hata rahate la rabasha zaha la rahanta rosoto rolo robo socro ozore re he rila rayanta le massa kata tata ya hatre le bondra basere hente libo sokoto Rayata, Ribra da Bondra Masala da Bondra Baselere Sekete, La Vasha Santa, Rira Cote Re Bondra Masala Rayanta, La Rehete Le Reheto, Ricoto Rocoto Rara Bonda Lelehe, La Hata Rakata, La Razandre He Setra Cote Le Rebaya Hanta, Asere Gente, Rebosso Crozundra Masira Yahate, O Pita Parmeshwar, तुला धन्यवाद देतो। भविष्य आणि पिता परमेश्वर तुझ्या नावात पूर्ण होते आमच्या जीवनात येशूच्या नावात। रेले रे बोंद्रमा साला राया हांते रे कोत्रोलो रो बोंद्रमा सित्र याता राखात्रा ओझुंद्र बासेल रे बोते लीरा याता राखोतो राहांते रे बो सत्र बांधे ली बासा खोतो। ओ पिता परमेश्वर जेव्हा आमचे सेल लीडर्स, आमचे सेल मेंबर्स पिता परमेश्वर, आमचे चर्च मेंबर्स पिता परमेश्वर आत्मा जिंकण्यासाठी बाहेर पडतात पिता परमेश्वर। होय पिता परमेश्वर, त्यांच्यासाठी पिता परमेश्वर लागणारी सर्व अनुग्रह पिता परमेश्वर, सगळी पिता परमेश्वर योजना पिता परमेश्वर तू त्यांच्यासाठी केलेस। त्यांच्यासाठी पिता परमेश्वर लोकांचे हृदय उघडे असते पिता परमेश्वर। रे बो सोत्र बाली रे याहांता रोखोंत्र काता लरा बोंदे। होय पिता परमेश्वर, ज्याच्याद्वारे पिता परमेश्वर आम्ही तुझं सुसमाचार प्रत्येक जागी पिता परमेश्वर घेऊन चालत पिता परमेश्वर। होय पिता परमेश्वर, रोज साला राबांत्र केतीला यहा रिख्र एसेंद्र हुंत्र हलारा बादशाह सांदे ओ राहाला राबोंदे। ओ पिता परमेश्वर, लाखो आत्मा आम्ही जिंकतो येशूच्या नावात। रेले रे बोंद्र हांते रे खोतो। प्रत्येक मेंबर पिता परमेश्वर, कुणी पिता परमेश्वर पाठीमागे वळत नाही पिता परमेश्वर, थांबत नाही पिता परमेश्वर, हार मानून बसत नाही पिता परमेश्वर। ते तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने पिता परमेश्वर वाढत चालले पिता परमेश्वर। आणि पिता परमेश्वर आपल्या सेवकाईमध्ये पिता परमेश्वर ते नित्य दिन पिता परमेश्वर वाढते येशूच्या नावात। रेले रे हेंट्रो कोसाया तेला रबाहा रिखोंत्र काले रे बोसोंत्र मासांते। त्यांच्याद्वारे त्याच्याकडे पिता परमेश्वर नवीन नवीन आयडियाज आहे पिता परमेश्वर, ज्याच्याद्वारे पिता परमेश्वर ते योजना करते पिता परमेश्वर। होय पिता परमेश्वर, आउटरीचेस करते पिता परमेश्वर। आणि पिता परमेश्वर प्रत्येक आत्म्याकडे ते जाते येशूच्या नावात। रेले रे बोंद्र हांता बहाली राया रिसा खोतोरा बांधे रे क्षेत्र लरा बोंद्र मा सांतो खोतोरा बांधे ले सो खोतोरा या हांतारी बसा खाते। ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद। ही प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आजचा आपला तिसरा प्रार्थना बिंदू आहे। आपण 1 तिमोथी याचा 2 अध्याय आणि 4 वचन वाचणार। वचन सांगते, सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहित असावे अशी त्याची इच्छा आहे। आपल्या कुटुंबासाठी आणि ज्यांचे तारण झाले नाही अशा मित्रांसाठी प्रार्थना करा, जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याचे ज्ञानाकडे ते येऊ शकेल। प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले पाहिजे। तर आपल्या मित्रांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या भाऊ बहिणींसाठी, ज्यांच्या बरोबर तुम्ही काम करता त्या सर्वांसाठी तुम्ही प्रार्थना करू शकता, घोषणा करू शकता की ते सत्याच्या ज्ञानाकडे वळते आणि ते प्रभूला येशू ख्रिस्त म्हणून, त्याचं मित्र म्हणून आणि उद्धारकर्ता म्हणून, तारणारा म्हणून स्वीकारते येशूच्या नावात। रेले रे बोंद्रमा सांत्र खेट रोहू तिरी बाला राहता ले रे बोंद्रमांत रोखोतो। प्रार्थना करा रजांद्र रे बोंद्राला रे हेते रेले रे बोंद। आपल्या प्रार्थना करण्याच्या द्वारे आपण या जगामध्ये, या विश्वामध्ये आपण बदल घडवून आणले येशूच्या नावात। आपण अजून बदल घडवून आणू शकतो। रेजेंद्र बहांतो रेले रे बोतोला
राखींत्र खाला राबोंद्र मासांते. तुमच्या प्रार्थनेद्वारे तुम्ही लोकांचे हृदय बदलू शकता, त्यांचे तुम्ही तारण करू शकता. रे सेंद्रला राबोंद्र मासांते. आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना तुम्ही वाचू शकता. रे सेंद्र होंद्र खेथले रे खोतो रिला रयांत्र हांतो रोसो खोते. प्रार्थना करा, घोषणा करा त्यांच्या तारण्यासाठी. रे जे हेले रे हेता रिखोंत्र खाला राबोंद्र मासाला राबोंदे ले रे मासाता ले रियांतो ले रे बोशो जोख्रो जोंद्र मासी रयाहाता ले बोंद्र मासे ले रे बोतो ले रयांते ले रे खोतो रखातो रोहोत्र आले राबासांता ले रियाते ले रे बोशो जोरा बहांता रिकोतो रोजोंद्र मासाला राबोते ले रे खोतो रिख्र अजे हे रहाते ले रे मोंतो la raya hasabata titayare gente le mosso koto la rabasha zikanta la ramasantra khete le reboto la raya hate. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. पिता परमेश्वर, तुझ्या आत्माच्या सामर्थ्याने पिता परमेश्वर आम्ही घोषणा करतो, प्रार्थना करतो आमच्या नातेवाईकांसाठी, आमच्या भाऊ बहिणांसाठी पिता परमेश्वर, आमच्या मित्रांसाठी पिता परमेश्वर, आमच्या आस परिसरामध्ये जे राहतात त्यांच्यासाठी पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, पिता परमेश्वर ते सगळे पिता परमेश्वर त्याच्या नानाकडे ते वळत येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर, ते तुला आपला प्रभू म्हणून स्वीकारत आहे आणि ते आपल्या तारण्यासाठी पिता परमेश्वर तुला हाक मारत येशूच्या नावात. रेले रे बोंद्र मासा खेते रीला बहाला रहांत्र सोपोतो रिखाताला राबासी प्रसादले बोशो जोंद्र बहाते ले रे बोतो रिख अजिंद्र मासाला रा बोंदला माशा जांदे ला राबाता लीरा यांत्रो कोतो ले रे बोसो Tramasi kata lebo sokotro bali rayante la mantra kato loro bondro massa le rebote le reante likotro koto rabanda le sete le rebo untra basata. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. ही सर्व प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. आता ही वेळ आहे परमेश्वराच्या स्तुतीची आणि आराधनेची. तर आपण आपल्या वर्शिप टीमला स्टेजवर आमंत्रित करूया आणि परमेश्वराची स्तुती करूया. अटल प्रेम प्रभूचे कधी नाही थांबणार, त्याची दया कधी संपणार नाही. ती नवीन होत जाते, दररोज नवीन होत जाते. महान तुझा विश्वासूपणा हे प्रभू, महान तुझा विश्वासूपणा, महान तुझा विश्वासूपणा हे प्रभू, महान तुझा विश्वासूपणा. अटल प्रेम प्रभूचे कधी नाही थांबणार, त्याची दया कधी संपणार नाही. ती नवीन होत जाते, दररोज नवीन होत जाते.
हालेलुया, प्रेज लॉर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. हालेलुया. आज वार रविवार दिनांक 14 नोव्हेंबर. आजचा विषय आहे आत्मिक पद्धतीने पहा. हालेलुया. असे आरंभिक वचन घेतलं गेलेलं आहे रोमकरांस पत्र 8 अध्याय 5 ते 6 वचन. हालेलुया. कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचं चिंतन हे जीवन व शांती आहे. हालेलुया. प्रभू येशूने सर्व गोष्टींमध्ये आत्मिकता प्रकट केली. त्याचे विचार, शब्द, कृती, आशा, विश्वास आणि प्रेम प्रेषित तसेच होते. ते आत्मिक विचारांचे होते. त्यांनी जगाकडे आत्मिक दृष्टिकोनातून पाहिले आणि शब्दाच्या दृष्टिकोनातून परिस्थिती आणि परिस्थितींना प्रतिसाद दिला. हालेलुया. येशू विशिष्ट परिस्थितींना कसा सामोरा गेला याचा विचार करा. तो येशू येईपर्यंत कोणालाही माहीत नव्हते की काही लोक स्वतःला ज्या परिस्थितीमध्ये पाहतात त्यास एक दृष्ट आत्मा जबाबदार असू शकतो. आणि जेव्हा त्यांना माहीत देखील होते तरी कोणीही ती परिस्थिती बदलू शकला नाही. पण येशूने त्याच्या शब्दांद्वारे दुरात्म्यांना बाहेर काढले. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्यांच्याकडे आणले. तेव्हा त्याने भूते शब्दानेच घालवली व सर्व दुःखितांना बरे केले. हालेलुया. मार्क त्याचा 9 अध्याय 25 वचन म्हणते, तेव्हा लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्यांना धमकावून म्हणाला, अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, याच्यातून निघ व पुन्हा कधी यांच्यात शिरू नको. हालेलुया. मार्क त्याचा 1 अध्याय 23 ते 26 वचन. त्याच वेळी त्यांना सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता. येशूने त्याला धमकावून म्हटले, उगाच राहा व ह्याच्यातून निघ. तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला व त्याच्यातून निघून गेला. साखळदंड आणि बेड्यांनी बांधलेल्या गदारा येथील असुराचे काय? त्याने साखळी तोडली आणि स्वतःच्या शरीरावर जखमा केल्या. येशू त्याच रस्त्यावरून येईपर्यंत तो त्या दयनीय अवस्थेत लोळत होता. स्वामीने येशू दृष्ट आत्म्याला त्या माणसातून बाहेर येण्याची आज्ञा केली आणि तो पूर्वरत झाला. हालेलुया. येशूने शब्दांना खूप महत्त्व दिले. तो असे शब्द बोलला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. जन्मापासून अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीला बरे करता आले. 38 वर्षांपासून आजारी असलेला आणि बेतेसदाच्या तलवांजवळ ठेवलेल्या माणसांचा वृत्तांत वाचा. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. योहान त्याचा 5 अध्याय 8 वचन. त्याने शिकवलं की शब्द आत्मा होते. योहान त्याचा 6 अध्याय 63 वचन. हालेलुया. येशूने आत्म्याच्या क्षेत्रातून जीवन पाहिले. तोपर्यंत त्याचा संबंध होता. सर्व काही आत्म्याच्या क्षेत्रापासून नियंत्रित होते आणि देवाचे मूल म्हणून हे ते क्षेत्र आहे जे आपण पाहणे आणि जगणे अपेक्षित आहे. जीवनाचा आत्मिक क्षेत्रातून अर्थ लावा आणि तुम्ही नेहमी जिंकाल. हालेलुया. ही वेळ आहे घोषणेची. तुम्ही तुमचे हात स्वर्गाकडे उचलून माझ्या मागे घोषणा करू शकता. मी या जगात स्वर्गीय राज्याच्या तत्वानुसार काम करतो. मी वचनाने पाहतो. मी आत्मिकरित्या पाहतो आणि या भौतिक जगात घटक, अपयश, निराशा, अंधार आणि भ्रष्टाचार यांच्यावर राहतो. मी नेहमी विजय आणि वर्चस्वात चालतो. आमीन. ही वेळ आहे साक्षीची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मेरा नाम हन्ना जयसवाल है। मैं परमेश्वर का धन्यवाद देती हूँ। मेरी ये गवाही है कि मैं संडे को शाम को जब घर पर थी, खाना बना रही थी, तो मैं रोटी चावल बनाई और सब्जी बनाना हुआ, तो मेरे पैर में इतना दर्द हुआ, इतना कि मुझे किचन पर खड़ा रह नहीं पाई मैं। तो सुबह संडे का पास्टर मैसेज दिए थे कि एक मसीह को बीमार नहीं होना चाहिए, एक लीडर को बीमार नहीं होना चाहिए। अब मैं उसे छोड़ दी और फिर मैं गई अपने मोहल्ले पर गई और इतना घोषणा की, इतना प्रार्थना की कि तुरंत मेरे पैर का दर्द एकदम ठीक हो गया। और इसलिए मैं परमेश्वर का धन्यवाद देती हूँ और धन्यवाद देती हूँ पास्टर सर का कि जो मुझे सिखाए
कि घोषणा करो अपने लिए आपको बीमार। मैं भी जैसे बोले थे पास्टर, मैं गई, बोली नहीं मैं मसीह हूँ, मुझे बीमार मैं नहीं, मेरे अंदर परमेश्वर का जीवन है, बीमारी का कोई स्थान मेरे अंदर नहीं है। ऐसे ही तुरंत मेरे साथ वो चमत्कार हुआ, मेरे पैर का दर्द तुरंत ही चला गया। इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देती हूँ और धन्यवाद देती अपने पास्टर सर का। थैंक यू पास्टर, लव यू पास्टर। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। जीवन चला शांतीचा राजा पहाटचा तारा बादशाहाचे राज सर्वकालीन आहे देवाचा कोकरा जो मारला गेला पुरला गेला आणि पुन्हा जीवन झाला शांतीचा राजा पहाटचा तारा बादशाहाचे राज सर्वकालीन आहे तू ऐसा के ऐशरा गेला आणि पुन्हा जीवन झालं शांतीचा राजा पहाटचा तारा बादशाहाचे राज सर्वकालीन आहे देवाचा कोकरा
जीवन सलाम शांतीचा राजा पहाचा तारा बादशाच्या चेहरा सर्व काही नाही तू आहेस योग्य प्रभु परमेश्वर जो सर्वसमर्थी आहे महान यहोवा मी आहेस तू आहेस महामायी तू आहेस योग्य Praise the Lord. रोज शात्री गेले बोस शात्रा खाले बहांद्रा. तू एकमात्र जिवंत देव आहेस. सर्व काही तुझे आहे, सर्व काही तुझे आहे. जगातील सर्व देश, जगातील सर्व राष्ट्रे, प्रत्येक आत्मा, सर्व काही तुझे आहे प्रभू. तू सर्वांचा प्रभू आहे आणि प्रत्येक गुडघा टेकेल आणि प्रत्येक जीभ कबूल करेल संपूर्ण जगात की येशूच प्रभू आहे. हा प्रभू, ते दृष्ट जिंकू शकणार नाही, दृष्ट जिंकणार नाही. ही आमची वेळ आहे. सैतानाला सहायताहीन, शक्तिहीन केले गेले आहे प्रभू आणि सर्व सामर्थ तुझ्याकडे आहे प्रभू. प्रभू, तू बोला स्वर्ग आणि पृथ्वीचा संपूर्ण अधिकार मला दिला गेला, त्यामुळे जा आणि प्रचार करा आणि त्याला शिष्य बनवा. हा प्रभू, लोकांचे हृदय उघडे आहेत येशूला आपल्या प्रभूच्या रूपाने ग्रहण करण्यासाठी. प्रत्येक बंधन तुटले आहे प्रभू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रभू. धन्यवाद देतो या वेळेसाठी जे तू आम्हाला दिलीस. तुझ्या वचनातून शिकून आम्ही पुढे वाढू. आम्ही बोलतो प्रभू, आमची आत्मा, आमचे मस्तिष्क, आमचे डोळे उघडे आहेत प्रभू तुझ्या वचनाला प्रेम, आनंद, आशा, विश्वास स्वीकारण्यासाठी. आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता तुम्ही. हालेलुया. सेताराचं स्वागत करू शकता. बोलू शकता. स्वागत आहे तुमच्या चर्चमध्ये. खुश होऊन बोला, स्वागत आहे तुमच्या चर्चमध्ये. तुम्हाला बघून आनंद झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती जण आहे जे मागच्या 3 रविवारपासून येत आहेत? 3-4 रविवारपासून. आणि आपण बोलणे सुरू केले आहे बुद्धीवर. प्रेज द लॉर्ड. मला आनंद होईल मी तुमच्याकडून ऐकू शकू की ह्या संदेशद्वारे, या संदेशने तुमची कशी मदत केली. सो प्लीज तुमची साक्ष मला द्या की या वचनाला तुम्ही ऐकले आणि तुमच्या जीवनात कुठले बदल आले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज ह्या टॉपिकला आपण राऊंड ऑफ करणार आहे. मला विश्वास आहे की पवित्र आत्म्याच्या मदतीने आपण हे करू शकेल. चला सुरुवात करू. पहिला कोरिन्थीकरास पत्र याचा 2रा अध्याय 1ल्या वचनापासून. जेव्हा आपण बोलणे करतो बुद्धीविषयी, तर आपण असे नाही म्हणत की बुद्धी ह्यात हे त्या शब्दात आहे. आठवण आहे ना तुम्हाला की बुद्धी वेगळ्या प्रकारे दिसते. बुद्धि अलग तरीके से दिखाई देती है और यही माझी अशी इच्छा आहे की या बोलण्याला तुम्ही समजा कशा प्रकारे या शब्दाचा आपण वापर करू. की ती बुद्धी परमेश्वर वचनाद्वारे आपल्याकडे येते. कसे बुद्धीद्वारे तुम्ही जगा. कारण
बुद्धीविषयी जाणून घेणे एक वेगळी गोष्ट आहे आणि बुद्धीचा वापर करणे एक वेगळी गोष्ट आहे. तुम्ही ते ओळखत नाही जे ओळखता, तुम्ही ते ओळखता जे तुम्ही वापरता. परत बोलतो मी की तुम्हाला ते माहिती नाही जे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला ते माहिती आहे ज्याचा तुम्ही वापर करता. उदाहरणासाठी तुम्हाला माहिती आहे जेव्हा भेट देईल मी तेव्हा मी पुढे वाढेल. पण जर तुम्ही भेट देत नाही, तुम्हाला हे माहीत नाही की भेट देऊन मी पुढे वाढेल. तुम्हाला तेच माहिती आहे ज्याचा तुम्ही वापर करता. ऐकताय काय बोललो मी? की ज्याचा वापर करता. कधी स्वतःला फसवू नका. खूपदा लोक स्वतःला फसवतात, नाही आम्हाला सर्व माहिती आहे. कारण ज्याचा तुम्ही वापर नाही करत ते तुम्हाला माहीत सुद्धा नाही. स्वतःला त्या संमोहनमधून बाहेर काढा. तुम्ही पुस्तक वाचून आला ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला तेच माहिती आहे ज्याचा वापर तुम्ही करता. जसं असतं ना प्रॅक्टिकल आणि थेअरी. आपण शाळेत खूप काही शिकून येतो, पण जर प्रॅक्टिकल करू नाही शकला तर थेअरीच्या बेसवर तर तुम्हाला थेअरी ठाऊक होती. हॅलो, थेअरी माहीत होती का? सोपे. तुम्ही बायबल वाचू शकता, पूर्ण बायबल तुम्हाला आठवण असू शकते उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत, पण तुम्हाला बायबल ठाऊक नाही तुम्ही जर त्या बायबलनी जगत नाही तर, जर तुम्ही त्या बायबलचा वापर नाही करत तर. तुमच्याकडे थेअरी असू शकते, ओ असं आहे असं आहे असं आहे असं आहे, पण त्या थेअरीला तुम्हाला प्रॅक्टिकल करावे लागेल. जसे कॉलेजमध्ये सुद्धा होते की थेअरीने काम नाही होत, तर थेअरीच्या बेसवर तुम्हाला काय करावे लागेल? प्रॅक्टिकल लाईफ. तर कधी स्वतःला फसवू नका. ओ की आम्हाला माहिती आहे दसमान देतो तर पुढे वाढतो, आम्हाला माहिती आहे की जो बीज देतो तर पुढे वाढतो, पण प्रश्न असा आहे की तुम्ही देता का? खूप जणांना हे सुद्धा ठाऊक आहे, ओ आम्ही प्रार्थना करेल तर गोष्टी बदलतील, पण प्रश्न असा आहे की तुम्ही प्रार्थना करता का? इतकी सोपी गोष्ट. खूपदा लोकांना माहीत आहे हे, ओ मी प्रार्थना केली तर गोष्टी बदलते. हा 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 हा. प्रार्थना केली का? प्रार्थना केली का? सो डोंट बी सँडविच बिटवीन अस्पेक्ट. त्या ॲस्पेक्टमध्ये दाबून घेऊ नका की तुम्हाला वाटते की हो मला माहिती आहे. तुम्हाला तेच माहिती आहे ज्याचा वापर तुम्ही करता. जसं मी उदाहरण दिलं प्रार्थनेचं. खूपदा लोकांना माहीत असते की जेव्हा मी प्रार्थना करेल गोष्टी बदलतील, पण इतकेशा कामात पण लोकांना उशीर होतो. माहिती असून सुद्धा की प्रार्थनेने गोष्टी बदलतील. मग त्यांना शेवटी माहिती पडते, अरे जर मी प्रार्थना केली असती तर गोष्टी बदलल्या असत्या. पण त्यांना माहीत नाही, कारण त्यांच्याकडे काय आहे? थेअरी, ना की प्रॅक्टिकल. सो ख्रिश्चनिटी इज लाईफ ऑफ प्रॅक्टिस. ख्रिस्तीपणामध्ये तुम्ही वस्तूंचा अभ्यास करता. तुम्ही तुमचा विचार केवळ गोष्टींना भरून नाही ठेवत. तर तुम्ही काही शिकू शकता, पण तुम्ही जे शिकत आहात जर त्याचा वापर नाही करत तर त्या शिकलेल्याचा काही फायदा नाही. कारण असे ज्ञानी लोक खूप सारे भरून पडले आहेत. प्रेज द लॉर्ड. नाही पडलेत का? काही लोकांना आता मी चांगले पुस्तक विकत घेतले, पण ते पडून आहे. वाचली का कधी? हालेलुया. ठीक आहे. कधी फसू नका त्या जीवनामध्ये, कारण खूप सारे लोक फसलेले आहेत. त्यांना वाटतं माहीत नाही, लिहिलं आहे पण आमच्यासोबत होत नाही. पण जे लिहिलं आहे त्यांनी कधी केलेच नाही. दे ओनली नो इट इन देअर हेड. त्यांच्या फक्त डोक्यात आहे त्या गोष्टी, जीवनात कधी केले नाही त्यांनी. मॅनी ख्रिश्चन्स आर देअर, मॅनी. त्यांना माहीत आहे की त्यांना आजारी नाही पडले पाहिजे, तरी सुद्धा आजारी आहेत. त्यांना माहीत आहे गरीब नाही झाले पाहिजे, तरी सुद्धा गरीब आहेत. ते प्रचार सुद्धा करतात, ओ जेव्हा मी आजारांना प्रार्थना करतो तेव्हा ते बरे होतात, पण स्वतःसाठी जेव्हा प्रार्थना करतो मी बरा नाही होत. पास्टरने उत्तर दिलं, तुम्हाला आजारीच नाही पडली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आठवण आहे ना, लास्ट फ्रायडेला पास्टर बोलले होते. आणि पास्टर सुद्धा आहेत असे ज्यांच्याकडे प्रश्न असतात की मी आजारांवर प्रार्थना करतो, आजारी बरे होतात, पण मी स्वतःसाठी प्रार्थना करतो, मी बरा नाही होत. कारण की तुम्हाला आजारी पडलेच नाही पाहिजे. बायबलमध्ये कुठेच नाही लिहिले की स्वतःवर प्रार्थना करा आणि बरे व्हा. बायबल काय बोलते? तुम्हाला आजारीच पडले नाही पाहिजे. बायबल सांगते तुम्ही दुखण्यावर हात ठेवाल. काय सांगते? काय सांगते? आजारांवर हात. त्याने नाही बोलले, बायबल नाही सांगत की तुम्ही आजारी पडून स्वतःवर हात ठेवायला. सो अंडरस्टँड, दिस इज व्हॉट वी टॉकिंग विजडम. म्हणून आपण बोलत आहे बुद्धीविषयी. बुद्धीविषयी. सो यू यूज द वर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चला
तर समजलं कॉन्टेक्स्ट. तर या गोष्टीला आठवण ठेवा. तर हा अध्याय आपण वाचणार आणि समजणार. बुद्धीचा शेवटचा भाग खूप काही शिकण्यासाठी, आणि मला विश्वास आहे ह्यानंतर तुम्ही खूप काही करू शकाल. की म्हणून बंधूंनो, जेव्हा मी तुमच्याकडे आलो तेव्हा मी देवाचे रहस्यमय सत्य ते मानवी ज्ञानाने किंवा वक्तृत्व कलेने सांगण्यासाठी आलो नाही. लिहिलं आहे, अँड आय ब्रेथरेन व्हेन आय केम टू यू केम नॉट विथ एक्सलन्सी ऑफ स्पीच ऑर ऑफ विजडम. तर तो सांगत आहे, जेव्हा मी प्रभूचं रहस्य तुम्हाला सांगायला आलो तर मी शब्द आणि बुद्धीच्या उत्तमतेने नाही आलो. तर तो सांगत होता बुद्धी मोठ्या शब्दात नाही. आम्ही मोठमोठं ज्ञान बोलले इक्वल्स टू MC² जोपर्यंत बोलले नाही तोपर्यंत आपण बुद्धिमान नाही. कॉम्प्लेक्स इक्वेशन जोपर्यंत आपण सॉल्व्ह नाही करत तोपर्यंत आपण बुद्धिमान नाही. जोपर्यंत मला प्रोग्राम नाही येत, कोडिंग नाही, तोपर्यंत मी बुद्धिमान नाही. आजकाल हेच चालू आहे. जर आजकाल लोक कम्प्युटर इंजिनियर नाही तर त्याला बुद्धिमान नाही समजत. लोक उंच जात आणि खालची जात अशा प्रकारे. लॉर्ड हालेलुया. आज जर कम्प्युटर इंजिनियर असेल तर मूर्ख समजतात. कोण बोललं प्रोग्राम सर्व काही आहे यार? हू टोल्ड यू? हालेलुया. सो डोंट थिंक दॅट वे. हे बंधून, जेव्हा मी परमेश्वराचे रहस्य तुम्हाला ऐकवायला आलो तर शब्द आणि बुद्धीच्या उत्तमतेने नाही आलो. तो काय सांगत आहे? सारे लोक बुद्धीला मोठमोठे शब्द मानतात. सर्व कॉम्प्लेक्स शब्द न बोलो. जसं मी तुम्हाला बोलो की कर्ता न विभून झाला, तुम्ही की कर्ता न विभून. मी बोलायला पास्टरनी काय बोललो, काय समजलं का तुम्हाला? प्रॅसेसला सुद्धा नाही समजलं. सर्वात मोठा विद्वान मीच आहे. तो हे सांगत आहे, मी असा शब्द बोलून नाही आलो. प्रेज द लॉर्ड. बुद्धीची उत्तमता मी बोलत नाही आलो. काय घेऊन आलो? साधारण वचन. काय घेऊन आलो? साधारण वचन. कधी असं समजू नका बुद्धीचा अर्थ आहे की कर्तव्य विभून बोलणे. कधी समजू नका असे. नाही समजणार. काही शब्द बोललो मी. चांगल्या विद्वानांना मी विचारलं, त्यांना पण नाही माहीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बंधूंनो, जेव्हा मी तुमच्याकडे आलो तेव्हा मी देवाचे रहस्यमय सत्य मानवी ज्ञानाने किंवा वक्तृत्व कलेने सांगण्यासाठी नाही आलो. नेक्स्ट, की मी निश्चय केला होता. ओ लॉर्ड, ब्युटिफुल. दिस इज द मॅन हू इज व्हेरी वाईज. हे तो मनुष्य लिहित आहे ज्याला सर्व काही माहीत होते. पौल हा खूप बुद्धिमान होता, खूप शिकलेला होता. आपल्या वेळेचा गुगल एन्सायक्लोपीडिया. त्याने काय मन बनवलं की मी निश्चय केला आहे. ओ लॉर्ड, दिस इज दी. की मी हा निश्चय केला होता की तुमच्यामध्ये असताना फक्त येशू ख्रिस्तान, तोही वधस्तंभावर खिळलेला, याशिवाय कशाचे ज्ञान असू नये. प्रेज द लॉर्ड. तो बोला मला समज. ओ लॉर्ड, आय होप पीपल अंडरस्टँड. त्याला सर्व काही ठाऊक होते. त्याला संकटाचे समाधान ठाऊक होते. पण त्यांनी स्वतःचे मन बनवले की प्रत्येक संकटाचे समाधान कोण आहे? येशू ख्रिस्त. ओ लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो बोला मला फक्त तुम्हाला येशू ख्रिस्त सांगायचं आहे. तुमच्या लग्नात त्रास होता, 2 नवरा बायको आले अविश्वासी माझ्याकडे, तर मला त्यांना सांगायचं आहे तुम्ही काय बना, नव्याने जन्म घ्या. प्रेज द लॉर्ड. त्याने बोलले मला अजून काही नाही समजवायचं आहे. अजून काही समजवायचं नाही. लहान मुलगा घेऊन आला माझ्याकडे, त्याचं डोकं ठीक नाही, त्याच्या अभ्यासात लक्ष नाही लागत आहे. तो काय बोलत आहे? त्याला काय बनवा? नवीन जन्मलेला. प्रत्येक संकटाचे समाधान त्यासाठी काय होतं? येशू ख्रिस्त. किती वेळा लोकांना हे माहीत होतं. लोक समाधान देतात की केवळ येशू ख्रिस्त समाधान आहे. दॅट्स वाय आय फाउंड आउट. मला माहीत पडतं की ना काहीच नाही माहीत किंवा येशू ख्रिस्ताच्या. येशू ख्रिस्तच आहे त्यांच्या सर्व संकटाचं समाधान आहे. त्याने बोललं की मी निश्चय केला होता, मी माझे मन बनवले होते. तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्ताचे केवळ ज्ञान असो. प्रचारक बनला होता. 24 तास तो काय प्रचार करीत होता? येशू ख्रिस्ताविषयी. त्रासाचे समाधान काय होते? संकटाचे येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हॅलो, आहेत का? विचार करून बघा की मी आणि तुम्ही प्रत्येक वेळी प्रचार करत आहोत. आपल्या बुद्धीला वेगळे ठेवून काय सांगत आहोत? येशू ख्रिस्त समाधान आहे. येशू ख्रिस्त समाधान आहे. कुठला मित्र आपले संकट घेऊन आला, काय सांगत आहे की भावा येशू ख्रिस्ताला ग्रहण कर, स्वीकार, तुझं सगळं संकट संपून जाईल. लग्नात केला ननंद, सासू हे सगळे आपापल्या गोष्टी सांगत आहेत की नाही बहीण, येशू ख्रिस्ताला स्वीकार कर, सर्व संकट निघून जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रथम वाचू. प्रथम, हे बंदित मी देवाचे रहस्यमय सत्य, हे ते सांगायचं. हे काय आहे? रहस्यमय सत्य.
लोकांना वाटतं समाधान काय ते वेगळं आहे, पण समाधान काय आहे, कुठे आहे? येशू ख्रिस्तामध्ये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. की मी देवाच्या रहस्य मानवी ज्ञानाने व्यक्त सांगण्यास आलो नाही, तर आता आपल्याला माहीत पडले तो काय रहस्य सांगत आहे येशू ख्रिस्ताविषयी. जगाला ठाऊक नाही त्यांचे समाधान कशामध्ये आहे, येशू ख्रिस्तामध्ये. न वाटतं त्यांचं समाधान जगातील औषध शोधण्यामध्ये आहे, मोठं औषध शोधण्यामध्ये आहे. त्यांना माहित नाही त्यांचं समाधान कशात आहे. त्यांचं समाधान आहे येशू ख्रिस्तामध्ये. मी हे रहस्य मी तुम्हाला ऐकवायला आलो. कुठलं रहस्य? जे दुसऱ्यामध्ये आपण वाचलं, येशू ख्रिस्ताचे, जे आता मगाशी आपण वाचले. पाठी जात राहू आपण, ठीक आहे ना? पुढे पाठी करत राहू, म्हणजे तुम्हाला समजेल की काय होत आहे इकडे, संदर्भ काय चालू आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही बायबल नीट नाही वाचत तर तुम्हाला समजत नाही बायबल कुठे काय चालले आहे. खूप साऱ्या गोष्टी जे पुढे बोलले जाते, पाठी बोलले जाते, पुढे बोलले जाते, मग जाऊन तुम्हाला कॉन्टेक्स्ट समजतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बंधूंनो, हे जेव्हा परमेश्वराचं रहस्य मी तुम्हाला ऐकवायला आलो तर बुद्धी आणि शब्दांच्या उत्तम नाही आलो. कोणीच खूप मोठे ज्ञान नव्हते देत. कोणच खूप मोठे ज्ञान नव्हते देत. लंगडा व्यक्ती आला, त्याला काय बोलत आहेत? येशू ख्रिस्ताच्या नावाने उठ आणि चाल. सोपे. ते त्याला कुठलं फिजिओथेरपी नाही शिकवत होत. त्यांना काहीच गोळी देत नव्हते. त्यांच्याकडे कुठलीच बुद्धीची उत्तमता नव्हती. त्यांच्याकडे काय आहे? देवाचे रहस्य. लॉर्ड, हालेलुया. जो लोक तुमच्याकडे संकट घेऊन येतात तेव्हा तुम्ही काय समाधान देता? काय समाधान देता? मी आणि तुम्ही ख्रिस्ती आहे. माझ्या तुमच्याकडे एकच समाधान असावे, ते आहे येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय समाधान असले पाहिजे? येशू ख्रिस्त. असं आहे समाधान. काय आहे? येशू ख्रिस्त. मनुष्य खुश आहे, पुढच्या खुशीचं समाधान काय आहे? येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. वी कांट प्रीच एनिथिंग एल्स. आमचे प्रचार करण्यासाठी अजून काही नाही. जेव्हा मी प्रभूचे रहस्य तुम्हाला सांगण्यास आलो, देवाचे रहस्य, मी सर्व स्क्रिप्चर करून ह्याला शेवटपर्यंत समजू तुम्हाला. परत येऊ इकडेच. आता जाऊ आपण. गॉड, खूप लक्ष द्यावं लागेल समजण्यासाठी. 7 आतमध्ये जाऊन परत येऊ. लॉर्ड, परमेश्वर ते रहस्यमय ज्ञान काय बोलले? हॅलो, काय बोलले? समजलो ते लपलेले रहस्यमय ज्ञान काय आहे? ख्रिस्त. काय आहे? की मी प्रभूचं रहस्यमय ज्ञान घेऊन तुम्हाला आलो आणि मी केवळ तुम्हाला काय सांगेल? येशू ख्रिस्ताविषयी. मला वाटतं ना की पासला काय पण विचार पास्टर बोलतो बायबल वाचा. आम्ही पागल आहे. आम्ही पागल नाही. आम्ही आमचे मन बोललं, आम्हाला दुसरं काही सांगायचं नाही. लॉर्ड, एक संकटाचं समाधान पास्टर बोल जाऊन आत्मे जिंका. हेच आहे का समाधान? हां, तुम्ही बोलता घरात शांती नाही. पास्टर बोलले जाऊन बायबल 4 आत्मे जिंका. पास्टर बोलता बीज पेरा, कर्जामध्ये बीज पेरा. तुम्ही बोलता ही कुठली बुद्धी? हेच तर आहे गुप्त ज्ञान. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही प्रभूचं रहस्यमय ज्ञान. कुठले ज्ञान? येशू ख्रिस्त. परंतु आम्ही ते परमेश्वराचं रहस्यमय ज्ञान. दिस इज ह्यूज. आम्ही प्रभूचे ते गुप्त ज्ञान आम्ही रहस्यमय रीतीवर सांगतो. की देवाने हे युग सुरू होण्यापूर्वी देवाने आमच्या गौरवासाठी नेमले होते. हालेलुया. म्हणजे येशू ख्रिस्त कुणाच्या गौरवासाठी आले? माझ्या आणि तुमच्या गौरवासाठी. लाजसाठी नाही. जसं आपण आज वास्तविकता संग्रामात कधी येशू ख्रिस्ताच्या नावासाठी लाज बाळगू नका. लॉर्ड, येशूचा प्रचार करायला लाजू नका. हालेलुया. ख्रिस्त कशासाठी आहे? गौरवासाठी. तुम्हाला वाटू शकेल की आपण कट्टरपंथी आहेत. जेव्हा आपण येशू ख्रिस्ताविषयी बोलेल लोक बोलतील विषयी बोलत आहोत. नाही, आपण कशाचा प्रचार करत आहोत? गौरवाचा. येशू ख्रिस्त कशासाठी आला? गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. की आम्हाला लोकांना ऑफर नाही करायचं आहे. लोक काय पण बोलतात, पण ख्रिस्ती लोकांना प्रेज द लॉर्ड बोलायला प्रॉब्लेम वाटतो. गुड मॉर्निंग बोलतात लोक, आपापल्या धर्माचं बोलतात, पण ख्रिस्ती लोक आमच्याकडनं आम्ही नाही बोलू शकत. प्रेज द लॉर्ड. आम्हाला नाही पाहिजे त्यांना वाईट वाटो. कुठल्या गोष्टीचं वाईट वाटो? येशू ख्रिस्त कशासाठी आहे? गौरवासाठी. यू गॉट टू बी बोल्ड. सुरुवात करा ना प्रेज लॉर्डने. काय प्रॉब्लेम आहे? बिझनेस मीटिंग तुम्ही प्रेज लॉर्डने का नाही करू शकत? लोक आपले बिझनेस कॉन्फरन्स सुरुवात करत नाही का? मला आणि तुम्हाला का लाज वाटते? हे सांगत आहे की परंतु परमेश्वराचं गुप्त ज्ञान आम्ही रहस्यमय रीतीने सांगतो.
मी तुम्हाला ह्यासाठी सांगते, मला असं नाही पाहिजे की 8वा तुम्ही सहन करा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे 7वा आहे ते मी बोलत आहे, कारण 8व्यामध्ये मला बोलायचं नाही. परमेश्वराचे गुप्त ज्ञान मी रहस्यमय रीतीने सांगतो, जे सुरुवातीच्या युगापासून प्रभूने आपल्या गौरवासाठी नेमले आहे. पुढचे जे या युगाच्या कोणाही सत्ताधीशाला माहीत नव्हते. प्रेज द लॉर्ड. कारण जर त्यांना कळले असते तर ते गौरव प्रभूला वर्षावर खेळले नसते. त्यांना माहीत असतं की येशू त्यांना वाचवायला आला आहे, त्याला स्वतः खेळले नसते त्यांनी. आपण ते मूर्ख नाही. बोला बोला, मी मूर्ख नाही, मी मूर्ख नाही. ऐकताय तुम्ही? मूर्ख बनू नका की तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला प्रेज लॉर्ड बोलायला लाज वाटते, आपल्या शाळेत प्रेज लॉर्ड बोलायला तुम्हाला लाज वाटते. असे बनू नका. येशू ख्रिस्ताचा प्रचार करायला तुम्हाला लाज वाटते. येशू ख्रिस्त परमेश्वर का ठेवले होते? सुरुवातीच्या युगापासून त्यांच्या गौरवासाठी, वाचवण्यासाठी. दुसरा कोणी उद्धारण करता नाही आहे. बस सांगते, स्वर्गाच्या वर आणि मनुष्याच्या मध्ये दुसरे कुठले नाव नाही ज्याने काय होईल तारण. या जगातील सत्ताधीशांना हे ठाऊक नव्हते, आज सुद्धा ठाऊक नाही. प्रेज द लॉर्ड. आज पण त्यांना येशू ख्रिस्ताविषयी तिरस्कार आहे, चर्चेस पासून तिरस्कार आहे. आणि तुम्ही तो मूर्ख नसू शकतो जो येशू ख्रिस्ता प्रचार नाही करत आहे. मला आणि तुम्हाला बाहेर जाऊन आत्मे जिंकावे लागतील. काय आहे बुद्धी? प्रेज द लॉर्ड. काय आहे ज्ञान? ज्ञान आहे, हेच बुद्धी आहे. आता आपण माझी वाचलं की जो आत्मे जिंकतो तो कोण आहे? बुद्धिमान. तुम्ही प्रॅक्टिकल जीवनात येता, जिथे तुमचा दिवसभराचा एम काय आहे? आत्मे जिंकणे. प्रत्येक संधीला तुम्हाला काय जिंकायचे आहेत? आत्मे. तुमच्या बिझनेस मीटिंग मध्ये तुम्हाला काय विचारले तर मी तुमच्या जागी असोल बिझनेस मीटिंग मध्ये, मी काय बोले माहिती आहे? पवित्र आत्मा धन्यवाद, जे काय मी बोलेल ते सत्य बोलेल. हे करण्यापासून मला कोण नाही थांबू शकत. प्रेज द लॉर्ड. बिना प्रचार करते प्रचार करतो की माझ्या बुद्धीचा स्त्रोत कोण आहे? पवित्र आत्मा. तुम्ही पेंटर आहात आणि तुम्ही डिस्कशन करत ह्याला काय कलर लाव. भाभी मी सांगतो, 1 मिनिट थांबा भाभी. पवित्र आत्मा मला माहित आहे कुठला कलर लावायचा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आता बोला, हा वहिनी हा कलर लावायचा आहे. इफ यू नो हाऊ टू प्रीच, इफ यू नो हाऊ टू प्रीच, इफ यू नो हाऊ टू क्रिएट अपॉर्च्युनिटी टू प्रीच. प्रत्येक छोट्या कामामध्ये तुम्ही काय करू शकता? प्रचार. कोणच तुम्हाला थांबू नाही शकत. तुमचा बॉस तुम्हाला सांगत आहे ही मशीन अशी बनायचं, तुम्ही काय बोलता? 1 मिनिट बॉस. रिक्षा तो खाला आंग्र पोषता. धन्यवाद पवित्र आत्मा. तुम्ही काय केला? प्रचार केला. मी त्यांना सांगत आहे तुमची बुद्धी कुठून येते? परमेश्वराकडून. प्रेज द लॉर्ड. बुद्धी कुठून येते? परमेश्वराकडून. दॅट्स व्हॉट वी हॅव टू डू. दॅट्स व्हॉट विजडम इज. सांगत आहे की आपण काय करत आहोत. दुसरं वचन चला, जे मी तुम्हाला सांगितलं की मी निश्चय केला होता. लॉर्ड सुद्धा निश्चय करायला लागेल. तुम्ही प्रत्येक जागी काय करत आहात? प्रचार. लॉर्ड हालेलुया. त्या तुम्हाला काय करावं लागेल? निश्चय करावा लागेल. निश्चय करावा लागेल. निश्चय केलं तर तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त जो वधस्तंभ खिळलेला आहे, केवळ त्याचे ज्ञान असो, कुठल्याच गोष्टीचा प्रचार नाही झाला पाहिजे. दॅट्स व्हॉट यू हॅव टू डू. प्रीच जीसस. अरे मी हा निश्चय केला होता की तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त वधस्तंभ खिळलेला येशू ख्रिस्ताला सोडून कुठल्या गोष्टीचा प्रचार नाही झाला पाहिजे. दिस इज व्हॉट द वर्ल्ड नीड्स. जगाला कुठला शोध नाही पाहिजे. जगाला काय पाहिजे? हा येशू ख्रिस्त, जो गौरवाचा प्रभू, जो युगाच्या सुरुवातीपासून तुमच्या गौरवासाठी नेमला गेला होता. दॅट्स व्हॉट ए नीड. जगाला कुठला नवीन शोध नाही पाहिजे. खूप सारा शोध झाला आहे. ही जी सर्वात मोठी शोध आहेत हे त्यांना नाही ठाऊक. नवीन टेक्नॉलॉजी हे जगाला नाही बदलणार. येशू ख्रिस्ताचं ज्ञान जगाला बदलेल. प्रेज द लॉर्ड. आठवणे आपण काय शिकलो होतो? पवित्र आत्माचं पवित्र ज्ञान आपल्याला काय देते? बुद्धिमान दिमाग. पवित्र ज्ञान, परमेश्वर ज्ञान काय देते? बुद्धिमान विचार. नेक्स्ट चला वाचत राहू. हा हसताय. तेव्हा मी तुमच्याकडे अशक्तपणाने भीतीयुक्त असा थरथर कापत आलो आहे. ह्याला समजायला टाईम लागेल जरा. म्हणजे तो विचार करत होता, ह्यांना सांगू की नको सांगू, स्वीकारतील की नाही स्वीकारतील. कदाचित मला मूर्ख तर नाही समजणार. जे आपले डाऊट्स होते. प्रेज द लॉर्ड. ठावे काय, हा तो व्यक्ती जो चर्चचा उत्पीडन करत होता, त्याला डाऊट होता हे माझ्यावर शक्त करत नाहीत ना. कालपर्यंत तो चर्चला सत्वत होता, पण आज काय करत आहे तो येशू ख्रिस्ताचा प्रचार. खूप काही आहे ह्या टॉपिकमध्ये. खेर आज माझा तो विषय नाही. पुढचे दिस इज ब्युटिफुल. माझे भाषण व संदेश हे
मन वळवणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते. आत्मा आणि सामर्थ्यांचा पुरावा असलेले होते. ग्लोरी. काय होते? आत्मा आणि सामर्थ्याचा पुरावा. दिस इज ह्यूज. माझा संदेश आहे माझ्या भाषणामध्ये मन वळणारे मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते. आपल्याकडे मानवी ज्ञानाचे गोष्टी नाहीत. आपल्याकडे काय आहेत? आत्मा आणि सामर्थ्याचा पुरावा. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वाटेल आम्ही मूर्ख आहे. एका लंगड्याला बोलतो उभे राहा, वाकडा हात असलेल्याला बोलत आहे आपण सीधा हात हो. ते बोलतील तुमचं डोकं ठीक आहे. लंगड्याला कसे बोलू शकता तुम्ही उभे राहा, वाकड्या हाताला कसं बोलू शकता सीधा हात हो. त्या करू नका. जर तो करेल तर हात सीधा होईल. हालेलुया. ते काम होतं जे येशू ख्रिस्ताने केले, नाही केले का? तो लंगड्याला बोलला चालू लाग. काय तुम्ही लंगड्याला बोलू शकता चालू लाग? ज्याचा हात तुटला होता त्याला काय बोलले? हाताला सीधा कर. जगाप्रमाणे विज्ञान नव्हते. हे काय होते? जगाप्रमाणे मूर्खता. पण त्यामध्ये काय होते? सामर्थ्याचा पुरावा. आत्मा आणि सामर्थ्याचा पुरावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डू यू अंडरस्टँड हाऊ वी लिव्ह? कसं तुम्हाला आपण जगतो कसे? आम्ही जगतो अशा प्रकारे. आम्हाला मानवी ज्ञानाचे फसवणाऱ्या बोलणे नको. त्या बोलण्यामध्ये काय दिसेल? आत्मा आणि सामर्थ्याचा पुरावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 शेवटी आपण रोज साक्ष ऐकतो, नाही ऐकत का? असं मेलेला माणूस जिवंत झाला, कसं त्यासोबत हे झाले, कसं त्यासोबत ते झाले. यात काय आहे? आत्मा आणि सामर्थ्याचा पुरावा. कुठलंच फसवणारे बोलणे नाही. सिंपल एक लाईन, येशूच्या नावात बरे हो. लॉर्ड. हालेलुया. दे बिकम टू डिप्लोमॅटिक. प्रेज द लॉर्ड. ओके, इथेपर्यंत आलो. शेजारला बोला सामर्थ्याचा पुरावा. सामर्थ्याचा पुरावा. सामर्थ्याचा पुरावा. सामर्थ्याचा पुरावा. लोक भांडत आहे, तुम्ही आंधळ्याला बरे केले. प्रेज द लॉर्ड. लंगडे चालवले. हालेलुया. भांडणे संपले. आता माहीत पडलं कोण होतं बुद्धिमान. भांडणे संपली. प्रेज द लॉर्ड. जिथे लोक पैसे वाचून गरीब होत आहेत, तुम्ही चर्चमध्ये देऊन श्रीमंत होत आहेत. भांडणे संपले. हालेलुया. ऐकता तुम्ही? यू डोंट फिअर. तुम्ही त्यांच्याप्रमाणे विचार नाही करत की चर्चमध्ये सर्व दिलं तर खाणार काय. कम ऑन. कॅनॉट आउट गिव्ह गॉड. तुम्ही देवापेक्षा जास्त नाही देऊ शकत. तुम्ही पूर्ण बँक अकाउंट जरी खाली केलं, तो बोलतो, परमेश्वर बोलतो ओके मी पण दाखवतो मी कोण आहे. परमेश्वर आहे मी. ही इज गॉड. ही कांट टेक युअर मनी. परमेश्वर तुमचे पैसे नाही ठेवू शकत. ही इज टू बिग टू हॅव युअर मनी. मॅनी डोंट नो इट. गॉड इज टू बिग हॅव अ मनी. ही इज टू बिग. मला नाही माहीत. मी आपलं सांगू शकतो, जर कुठं काय आणायला गेलो, दूध आणायला गेलो, कधी कधी 1 रुपये राहतो. मला आठवण राहते. कधी मी कुठल्या दुकानात गेलो तर ते 1 रुपये मी परत करतो. मला नाही माहीत तुमच्याबरोबर होतं का नाही हे. मी स्वतःला बघतो. आयजेक तू असा आहेस तर परमेश्वर कसा असेल. गॉड इज टू बिग टू कीप युअर मनी. टू बिग. की तू तुमचे पैसे ठेव. तुम्ही बोला परमेश्वर आम्ही तुम्हाला दिले, असं वाटतं तुम्हाला? गॉड कांट हेअर दॅट. परमेश्वराला हे स्टेटमेंट ऐकायचे नाही. मनुष्याकडून तर मुळीच नाही. की मनुष्य एक दिवशी जाऊन देवाला बोलेल प्रभू आम्ही तुम्हाला दिले. अच्छा मुला दाखवतो मी काय दिले. तो काय बोलला? द्या तर मी खाणार. हेच लिहिलं आहे का? काय लिहिलं आहे बायबलमध्ये? द्या तर प्रभू खाईल. लिहिलं आहे का? डू पीपल अंडरस्टँड गॉड? God can't take your money. God can't keep your money. God doesn't need your money. त्याला तुमचा पैसा नाही हवा. त्यांनी संपूर्ण सृष्टीची रचना बिना पैशाची केली. प्रेज द लॉर्ड. त्या रचनेद्वारे लोक पैसा कमवत आहेत. किती जण माझे बोलणे समजते? कोंबडी विकून पैसे कमवत आहेत. बकरी विकून पैसा कमवत आहेत. कोंबडी आणि बोकड कोणी बनवले? परमेश्वराने बिना पैशाचे. माती विकून वीट बनवत आहे. नदीमधनं रेट काढत आहेत. पाणी विकत आहेत. काय करत आहे जे परमेश्वराने नाही बनवलं? हॅलो. असं काय आहे जे मनुष्याने बनवलं जे परमेश्वर नाही बनवलं? ज्याला विकून ते पैसे नाही कमवत आहेत. पेरू विकून पैसे कमवत आहेत. ॲपल विकून पैसे कमवत आहेत. तुरे विकून पैसे कमवत आहेत. कपडे तर कशाने बनतात? कापसाने. काय आहे जे ह्यांनी बनवले जे परमेश्वर नाही बनवले? सोने विकून पैसे कमवत आहे. सोनं पण कुठून येतं? जमिनीतून. हिरा विकून पैसे कमवत आहे. हिरा पण कुठून निघतो? जमिनीतून. कोळसा विकून पैसे कमवत आहे. कोळसा पण कुठून निघत आहे? जमिनीतून. काय आहे जे बनवले आहे? वेन यू नो गॉड दिस वे, गिव्हिंग इज इझी टू यू. परमेश्वराला देणे तुमच्यासाठी सोपे होते. इनफॅक्ट हेच तुमचं जीवन बनते.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दॅट्स द वे आय अंडरस्टँड गॉड. मला ठाऊक आहे परमेश्वर माझे पैसे ठेवू नाही शकत. मी परमेश्वर प्रेशर टाकत आहे. द्या तर तुम्हाला दिले जाईल, द्या तर दिले जाईल. प्रेशर कुणावर आहे? परमेश्वरावर. माझ्यावर प्रेशर नाही, कारण परमेश्वर वचन आहे द्या तर दिले जाईल. आणि प्रभू आपले वचन तोडू नाही शकत. तर मी दिले आहे तर गेम कुणाच्या पाल्यामध्ये आहे? प्रभूच्या पाल्यामध्ये. तर हा देईल तर कसा देईल? मापून दाबून भरभरून. तेव्हा ह्यानी मापून दाबून भरभरून दिले. मी दुसरं प्रेशर टाकलं, दुसरा भाग पुन्हा दिला. गेम आहे पैशाचा, जर तुम्हाला समजलं तर. दॅट्स द गेम आय प्ले विथ गॉड. हा तो खेळ आहे जो परमेश्वर मागे चालतो. खेळ नाही हा, समजलं ना? शब्द वापरावा लागतो, खेळ असते ना. दॅट्स आय डू विथ गॉड. जर मी 100 रुपये दिले, प्रभूने मला 1000 रुपये दिले, तर पुढच्या वेळी मी काय देणार आहे? 900. आय वॉन्ट टू डू इट बिकॉज आय नो इट्स वर्क्स. काम करतं. मी तो मूर्ख नाही. बरं दिलं प्रभूने 1000 दिला, मी 500 खाल्ले. 100च्या बदल्यात काय केलं? 100. आणि 900 काय करेल? पेरेल. मी मूर्ख नाही तो. खूप सारे लोक मूर्ख आहेत. 100 रुपये देतात, प्रभूने 1000 दिले, त्यातले 900 खातात आणि 100 परत. मी इतका मूर्ख नाही. कारण जर बँकेत सुद्धा मी 100 रुपये लावतो, दुसऱ्या दिवशी किती भेटले असते? अकाउंट खोलले असते की नाही खोलले असते? मला इतकी बुद्धी आहे. मी माझ्या भविष्याला बनवत आहे. जे मी 100 दिले, मला जर प्रभूने 1000 दिले, तर मी माझ्याकडे बुद्धी आहे. मी 900 काय करेल? इन्व्हेस्ट. जर 900च्या बदला प्रभूने मला 9000 दिले, मला एवढी बुद्धी आहे. मी काय करेल? 900चा वापर करेल आणि पुन्हा किती पेरेल? 8100. एक दिवशी अरबपती बनेल. लोकांना नाही समजणार पैसे येतात कुठून. मला माहिती आहे कुठून येतो. माझी बुद्धी वेगळी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनुष्याकडे ही बुद्धी नाही. मनुष्याची बुद्धी काय? आज पगार आला, आता मॅकडॉनल्ड्समध्ये जाऊन सर्व मित्रांना पार्टी द्या. ती आहे तुमची बुद्धी. काय बुद्धी? पैशातून काय कमवलं नाही, पहिला उडवले. पगाराचा तर पहिला दिवस आहे, आज तर पार्टी होणार. वी डोंट हॅव दॅट कल्चर. जरा हसा. हा 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 हा. ह्यासाठी की तुमचा विश्वास यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानावर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर असावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक वेळी तुमचा विश्वास कशावर आहे? प्रभूच्या सामर्थ्यावर, ना की मनुष्याच्या बुद्धीवर. की आज 100 रुपये दिले तर परत 6% व्याज भेटतील, 200 होतील, एवढे होतील, तितके होतील, इतक्या वर्षात तितके होतील. बोलते तुम्ही बोलता नाही, मी बीज पेरेल आणि मी असंच पुढं वाढत. मला ह्याच्यावर विश्वास आहे. मला त्यावर विश्वास नाही. मनुष्याच्या ज्ञानावर तुम्ही जगत नाही. तुम्ही कशावर जगत आहात? परमेश्वराच्या सामर्थ्यावर. किती ख्रिस्ती लोक आहेत जे याचा वापर करत आहेत. त्यांचा विश्वास अजून. मी नाही बोलत आहे की स्टॉक एक्सचेंजवर पैसे नको लावू. मी नाही बोलत आहे म्युच्युअल फंड नको लावू. सांगत आहे दशमास देणे, बीज पेरणे, पार्टनरशिपला या ह्या गोष्टींना हलक्यामध्ये घेऊ नका. तुमची समृद्धी ही स्टॉक एक्सचेंज मधून नाही. तुमची समृद्धी कशातून आहे? दशमास, बीज बोने आणि पार्टनरशिप मधून. लॉर्ड हालेलुया. डोंट मिस्टेक इट. डोंट मिस्टेक. करू नका. परंतु तुमचा विश्वास मनुष्याच्या ज्ञानावर नाहीत, परंतु परमेश्वराच्या सामर्थ्यावर असावा. परमेश्वराच्या सामर्थ्यावर. परमेश्वर बोलला आहे द्याल तर दिले जाईल. 30 गुणा, 60 गुणा आणि 100 गुणा. बोलतो ह्या जो विश्वास नाही करू शकत. आणि मनुष्याच्या 60% तुम्हाला विश्वास आहे. आजकाल नवीन ॲड येतं ना कोटॅकचं, होम लोन 6.5%. आणि इथं विश्वास नाही. इथं बोलतो इथे इन्व्हेस्टमेंटमध्ये 30 गुणा. 30 गुणा किती झालं? 3000%. ते लोक 6.5% बेशुद्ध होऊन जातात. मला हेच कारण आहे, त्यांना काय समजत नाही. 6.5%. पण इथे काय परमेश्वर काय देत आहे? मिनिमम 3000% रिटर्न. पास्टर आयझॅक देत आहे, राष्ट्रमेसी देत आहे की परमेश्वर? तर पास्टर आयझॅक तुम्हाला खोटे वाटू शकतात. आजार कशाला? प्रभूवर विश्वास ठेवा ना. लोकांना त्रास आहे देण्यासाठी. चर्च आम्हाला लुटत आहे. दशमान दिला आम्हाला लुटले, त्याच्यासोबत हे केले. तुम्हाला नाही मग कुठला आजार तुमच्या शरीरात घुसणार आहे आता? जे पैसे तुम्ही चर्चमध्ये दिले त्यांनी काय ठेवलं होतं? ते आजाराला थांबवले होते. पैसे तुम्ही देऊन आलता. जे पैसे तुम्ही चर्चमध्ये देऊन आलता, स्वर्गदूत बोलतात पैसे देऊन आले, त्याचे पैसे का खर्च करायचे? पीपल डोंट नो. हालेलुया. तर आपला विश्वास कशावर पाहिजे? परमेश्वराच्या सामर्थ्यावर. बुद्धी. शेजाराला बोला बुद्धी. बुद्धी. बुद्धी.
द 6 इज बिग. 6वा पॉईंट खूप मोठा आहे. मेन आतापर्यंत मॅसेज सुरुवात पण झाली नव्हती. आतापर्यंत इंट्रोडक्शन चालू होतं. माहीत नाही सुरू झालं तर संपेल केव्हा. पुढच्या रविवार पण मला जायचं नाही. ओ लॉर्ड दिस इज बिग. हिंदीवाल्या ट्रान्सलेशनमध्ये त्याचं पूर्ण ज्यूस काढून पाणी दिले आहे 10 लिटर. हिंदी ट्रान्सलेशनमध्ये विद्वान आहेत, काय माहीत ज्यूस का काढतात ते. हाऊ बीट किंतु वी स्पीक विजडम. बोला आम्ही बुद्धी बोलतो. बोला आम्ही बुद्धी बोलतो. स्वतः शेजाऱ्याला बोला आम्ही बुद्धी बोलतो. आम्ही बुद्धी बोलतो. मधलं तुमचं जीवन कसं असलं पाहिजे की आम्ही बुद्धी दाखवत नाही, आम्ही बुद्धी ऐकवत नाही, आम्ही बुद्धी काय करतो, बोलतो. माझ्या आतमध्ये काय आहे, परमेश्वराचे जीवन. मी आजारी नाही पडू शकत. काय करत आहे, बुद्धी बोलत आहे. लॉर्ड हालेलुया. गरीब नाही होऊ शकत. मी काय करत आहे, बुद्धी बोलत आहे. काय करतो, बुद्धी बोलतो. पण बुद्धी बोलतो. चुपचाप बसू नका. जग तुम्हाला सांगेल बोलून काय होत नाही, पण आम्हाला माहित आहे ही बुद्धी काम कशी करते, बोलून. प्रेज द लॉर्ड. सिद्ध लोकांमध्ये ज्ञान ऐकवतो, ते सिद्ध लोकांमध्ये. परंतु या संसाराच्या संसारमधले नाश होणारे सत्ताधीशांचे ज्ञान नाही. नाश होणारे सत्ताधीश मस्त तुम्हाला. हे जे सत्ताधीश आहे, जे ज्ञान ऐकवत आहे, हे काय होणार आहे, ह्यांचे ज्ञान नष्ट होणार आहेत. इंग्लिशमध्ये अजून बघू, अजून चांगल्या प्रकारे. इझी इंग्लिश अँड ISV. मला तुम्हाला तिथं काहीतरी दाखवायचं आहे. बट वी डू स्पीक अबाउट ग्रेट आयडियाज फॉर दोज हू रिअली नो क्राइस्ट. डू नॉट स्पीक अबाउट क्लेवर ह्युमन थॉट्स अँड आयडियाज बिलॉंग टू दिस वर्ल्ड. पुढचा पार्ट जो आपल्याला शेवटचा जो पिक करायचा आहे. द रूलर्स ऑफ दिस वर्ल्ड थिंक थॉट्स अँड आयडिया लाईक दॅट, बट दे विल स्टॉप बिंग पॉवरफुल सून. जगातील लोक खूप मोठमोठे विचार करतात, पण ते थोड्याच वेळात संपतील. प्रेज द लॉर्ड हालेलुया. बिना ताकदचे होतील ते कोण, हे सत्ताधीश. ISV वर्जन. बट नॉट द विजडम ऑफ दिस वर्ल्ड, ऑफ द रूलर ऑफ दिस वर्ल्ड हु आर पासिंग ऑफ द सीन. म्हणजे येतात आणि जातात, राहणार नाही ते. प्रेज द लॉर्ड हालेलुया. आज त्यांची बुद्धी वाटू शकते, वॅक्सिन घ्या, हे थांबणार नाही. हे काय आहेत, सीन पासून पास होत आहेत, संपण्यासाठी आले आहेत. प्रेज द लॉर्ड हालेलुया. तर तुम्ही हे कसे आले आहेत, संपण्यासाठी. आम्ही काय करत आहोत, इथून बोलत आहोत. हालेलुया. च्या विरोधात कुठलंही शस्त्र यशस्वी नाही होऊ शकत येशूच्या नावामध्ये. जग बिना मास्क चालणार येशूच्या नावामध्ये. वॅक्सिनेशन असफल होत आहे येशूच्या नावामध्ये. सोशल डिस्टन्सिंग संपत आहे येशूच्या नावामध्ये. 10 लाख 20 लाख लोक एकत्र येतात, येशू ख्रिस्त ऐकत आहे येशूच्या नावामध्ये. कोणी बोलल, तुम्ही काय करता, मी बुद्धी बोलत आहे. हालेलुया. या बुद्धीमध्ये मनुष्याचे फसवणारे बोलणे नाही, पण परमेश्वराचे सामर्थ्य आहे. आणि मी जे बोलताय ते होत आहे आणि होत राहील येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. सो यू स्पीक विजडम. रस्त्यावर चालला, तुम्हाला मास दिसते, तुम्ही बोलता मासाला हटतो मी येशूच्या नावामध्ये. हालेलुया. स्पीकिंग विजडम. यू डोंट हॅव टू फाईट विथ दॅम, डोंट आर्ग्यू विथ दॅम. त्याबरोबर भांडणं करू नका. भांडण त्यांचे विचार बदलणार नाही. तुम्ही एक सांगाल ते 100 सांगतील. घरी जाऊन प्रार्थना करा, मी यांचा मास हटवतो येशूच्या नावामध्ये, यांची बुद्धी खोलतो मी येशूच्या नावामध्ये. दे विल रिमूव्ह इट. काहीच भांडणे नाही. प्रेज द लॉर्ड. काहीच भांडणे नाही. आपल्याकडे काय, आत्म्याचे सामर्थ्य आणि आत्म्याचे प्रमाण. प्रेज द लॉर्ड हालेलुया. शेवटी आपण जे बोललो तेच होतं, नाही होते काय. त्यांनी बोललं होतं तिसरी लहर, आपण बोललो होतं तिसरी लहर नाही येणार. प्रेज द लॉर्ड. ते बोललो होते ओ बिना वॅक्सिन घेता काहीच नाही करू शकणार. मी बोला असं होणार नाही. मी आणि तुम्ही जगत आहे बिना वॅक्सिनचे. ते जगत आहे, मला तुमचं नाही माहीत. प्रेज द लॉर्ड हालेलुया. ऐकता तुम्ही? हॅलो. बोला मी पुढे वाढत आहे. आनंद होऊन बोला मी पुढे वाढत आहे. बुद्धिमान आहे. मी आजारी नाही होऊ शकत. मी हारू नाही शकत. मी गरीब नाही होऊ शकत. काय करतात, बुद्धी बोलत आहात. तुम्ही बोलता ते होणार, कारण ह्यामध्ये काय आत्म्याची शक्ती आणि सामर्थ. हालेलुया. नेक्स्ट.
परंतु आम्ही परमेश्वराचे गुप्त ज्ञान, आठवणी आपण वाचलं होतं की परंतु प्रभूचे गुप्त ज्ञान रहस्यमय रीतीने सांगतो, जे सनातनच्या युगापासून परमेश्वराने आमच्या गौरवासाठी ठेवले होते. दोन गोष्टी आहेत, एक ते येशू ख्रिस्त आणि एक काय बोलण्याची बुद्धी. मला वेगळा कॉन्टेक्स्ट दाखवतो, मी दुसरं दाखवतो. परमेश्वराने जग कसे बनवले बोलून. तुम्ही असं विचार करू नका तुम्ही जग कुठल्या दुसऱ्या गोष्टीने बनवणार आहे. तुम्ही बोलाल नाही घर विकत घ्यायचं आहे तर पैसे पाहिजे. तुम्हाला नाही माहिती तुम्ही घर बोलून सुद्धा बनवू शकता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही घर बोलून बनवू शकता. यू कॅन क्रिएट इट. तुम्ही कारला बोलून बनवू शकता. तुम्ही कल्पना करू शकता. हा महिना कुठला आहे? कल्पनाचा. कल्पना करा आणि बोला. आपल्या विचारांमध्ये त्या कारला, त्या सेलला वाढताना बघा. आपल्या विचारांमध्ये त्या मोठ्या पार्टनरशिपला करताना बघा. लिहायला सुरुवात करा आणि बोलायला सुरुवात करा. लॉर्ड हालेलुया. पैसे काय होतील? तुमच्याकडे यायला सुरुवात करतील. पण आम्ही प्रभूचे ते गुप्त ज्ञान रहस्यमय रीतीने सांगतो, परमेश्वराने सुरुवातीपासून आमच्या गौरवासाठी ठेवले होते. नेक्स्ट, जे ह्या युगाच्या कोणाही सत्ताधीशाला माहित नव्हते. नाही ठाव कोण विचार करतं सर्व सरकारे मूर्ख झाले का? ते तर आहे इकडे कुणीच नाही ओळखले की सर्व शिकलेले पागल झाले. सत्य आहे, लिहिले आहे ते. लिहिले का? मी सगळे शिकलेले पागल आहे. तुम्ही काय बोलता? मी एवढे सगळे शिकलेले जे घालत आहे ते पागल आहे, मूर्ख आहेत. मी काय करू? चूक थोडीच आहे. सर्व आहेत, मी काय करू? लिहिले आहे तिथे. या युगाच्या सत्ताधीशांनी ओळखले नाही. काहींनी ओळखले नाही की कोणीच ओळखले नाही. त्या काय ते पहिल्यांदा नाही झालं की संपूर्ण जग मूर्ख झालं. ह्या जगामध्ये इतका मोठा छळ पहिल्यांदा नाही झाला. युगाच्या सत्ताधीशांमधून कोणीच त्याला ओळखले नाही. कारण जर त्यांना कळले असते तर या गौरव प्रभूला वरसनाभाव खिळले नसते. दॅट्स वाय वी हॅव टू प्रे फॉर दॅम. देशाच्या सत्ताधीशांसाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. पण होतं असं की ते बुद्धिमान असतात, अचानक सत्ताधीश बनतात आणि मूर्ख होतात. कारण शैतान त्यांच्या आतमध्ये घुसतो. ही ती गोष्ट होती जे सर्वात प्रथम मी शिकलो होतं जेव्हा मी पास्टर बनलो. स्वतःसाठी रोज प्रार्थना करतो की मी कायम बुद्धीने चालेल. जर तुम्ही सेल लीडर बनता, जर तुम्ही कुठल्या प्रोजेक्टचे लीडर बनता, ही ती प्रार्थना जी तुम्हाला तुमच्यासाठी करायची आहे. खूप लाईकली आहे की जसं तुम्ही लीडर बनाल शैतान तुमच्या विचारात घुसेल. सो यू प्रे. कुणाद्वारे चालेल? बुद्धीद्वारे. डेव्हिल हॅज नो कंट्रोल इन माय लाईफ. इट्स अ लॉर्ड. नाही तुम्ही लीडर बनाल आणि मूर्खाच्या हरकती कराल. मला पण समजणार नाही मी का मूर्खासारखं वागतो, पण मला समजेल का वागत आहात. आय नो इट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेक्स्ट, परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, डोळ्यांनी पाहिले नाही, कानाने ऐकले नाही, मनुष्याच्या अंतकरणाने जे उपजवले नाही, ते देवाचे त्याच्यावर प्रेम करण्यासाठी तयार केले आहे. प्रेज द लॉर्ड. वचन आपण केले होते. कुठल्या वचनात? प्रेमाच्या वचनात. ती सिरीज चालू होती प्रेमाविषयी. एक महिन्यापूर्वीची बोलणे आहे. मला शिकवण्याची गरज नाही. नेक्स्ट, परंतु दिस इज ह्यूज. परंतु देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपणास प्रगट केले. परंतु देवाने त्या नासाच्या वैज्ञानिक द्वारे प्रगट केले. परंतु परमेश्वराने आम्हाला डॉक्टरद्वारे प्रगट केले. परंतु परमेश्वराने आम्हाला इंजिनियरच्या द्वारे प्रगट केले. जे एक्सपर्ट सांगतात तेच ठीक आहे. जे पवित्र आत्मा बोलतो तेच सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकताय तुम्ही? एक्सपर्ट सो कॉल एक्सपर्ट बरोबर फिरू नका. एक्सपर्टला सत्य नाही माहित. पास्टर कृष्ण पहिल्या दिवशी बोलत डिबेकल. आणि आजकाल तेच होत आहे. डिबेकल. त्यांच्या सर्व योजनांचा काय होत आहे? सर्व नाश. खूप चांगली योजना बनवली पण त्यांना माहित नाही बुद्धिमान लोक आहेत या जगात. कुणाद्वारे चालतात? आत्म्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यू अंडरस्टँड? द सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन बिकम्स होली गोस्ट. तुमच्या माहितीचा सोर्स कोण आहे? पवित्र आत्मा. ऑथेंटिक सत्य माहिती पाहिजे. तुम्हाला कुठून भेटेल? पवित्र आत्माकडून. ना की न्यूजपेपर मधून, ना की न्यूज चॅनल मधून. तुमच्या माहितीचे स्रोत नाही असू शकत. परमेश्वराने त्या गोष्टींना, कुठल्या गोष्टींना गुप्त भेट आता आपण वाचत आलो आहे. कुणाला माहिती आहे? का लिहिलं आहे ना आता की परमेश्वराने आपल्या आत्म्याद्वारे कुणावर प्रकट केले? आमांवर की सर्व जगावर? आमांवर कोण? जे येशू ख्रिस्ताला ओळखतात. प्रेज द लॉर्ड. गॉट टू बी केअरफुल. यू लिव्ह बाय द इन्फॉर्मेशन केम्स टू यू बाय द स्पिरिट ऑफ गॉड. त्या माहितीनुसार जगता जे पवित्र आत्मा तुम्हाला देतो, चर्च कडून तुम्हाला भेटते. पण लोकांना त्याच्याकडूनच प्रेशर येते. येतात पास्टर
आम्ही खूप त्रासात आहे. बोल काय झालं? तुम्ही बोलता वॅक्सिन घेऊ नका, ते बोलतात वॅक्सिन घ्या. आम्ही काय करू? मी बोललो, जे मनात आलं ते का मला का बोलता मी प्रेशर टाकत आहे? ते काय सांगत येत आहे मला की आम्ही त्यांचं प्रेशर टाकत आहोत. चर्चने कधी तुमच्यावर तू प्रेशर टाकलंय? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परंतु परमेश्वराने आत्म्याच्या द्वारे, कशाद्वारे? यू कांट ट्रस्ट एनी अदर सोर्स. आत्म्याच्या द्वारे प्रकट केले, कारण आत्मा सर्व बोलणे, हालेलुया, आत्मा सर्व गोष्टीचा शोध घेतो. एक दोन गोष्टी नाही, सर्व गोष्टी. एवढेच नाही तर तो देवाच्या सखोल त्याच्या गुप्ताचाही शोध घेतो. मग मनुष्याच्या सर्व गोष्टी त्याला माहिती आहे. परमेश्वराला माहित आहे, प्रभूला ठाऊक आहे. बट हाऊ मेनी लिव्स बाय दिस इन्फॉर्मेशन? प्रेज द लॉर्ड. नेक्स्ट. कारण मनुष्याच्या आत्म्याशिवाय त्या मनुष्याच्या गोष्टी ओळखणार दुसरा कोण मनुष्य आहे? त्याचप्रमाणेच देवाच्या आत्म्याशिवाय देवाचा विचार कोणीच ओळखू नाही शकत. बोला, कोणीच ओळखू नाही शकत. कोण ओळखतो? केवळ प्रभूचा आत्मा. सो यू कॅनॉट नो गॉड बाय एक्सेप्ट ऑफ द स्पिरिट ऑफ गॉड. कोणच नाही ओळखत प्रभूच्या विषयी. फक्त कोण ओळखू शकतो? प्रभूचा आत्मा. तुमच्याकडे प्रभूचा आत्मा नाही, जर तुम्ही प्रभूच्या आत्म्याबरोबर संबंधमध्ये नाही, तुम्ही देवाला ओळखू नाही शकत. काश ख्रिस्ती लोकांना माहिती पडेल की पवित्र आत्मा जगणे किती महत्त्वाचे आहे. काश ख्रिस्ती जणांना माहिती पडेल. लॉर्ड हालेलुया, प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुढचे. परंतु आम्हाला जगाचा आत्मा मिळाला नाही, तर देवापासून आत्मा मिळाला आहे. कुठला आत्मा मिळाला आहे? देवापासून. यासाठी की देवाने ज्या गोष्टी फुकट दिल्या आहेत त्यांनी आम्हाला ज्ञान व्हावे. इंग्लिशमध्ये काय लिहिले आहे? कुठला आत्मा मिळाला आहे? देवापासून. दॅट वी माइट नो थिंग्स दॅट आर फ्रीली गिव्हिंग टू अस. फ्रीली गिव्हिंग टू अस. त्या गोष्टींचं ज्ञान म्हणजे जे फुकट प्रभूने आम्हाला दिले आहेत ते तुम्ही फुकट. प्रभूने सर्व काय पूर्ण जग आपल्याला फुकट दिले आहे. लॉर्ड हालेलुया. काही लोकांना अजून सुद्धा ठाऊक नाही, त्या सुद्धा संघर्ष करत आहेत. हालेलुया. देवाचे वचन. विच थिंग डू वी स्पीक? ते बोलणे आम्ही बोलतो. बोला, ते बोलणे आम्ही बोलतो. ते बोलणे आम्ही बोलतो. जरा बोला, आम्ही बोलतो. चूप नाही बसत. जर तुम्ही चूप आहात तर तुम्ही मूर्ख आहात, तर बुद्धिमान होणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर शांत बसण्याचा मूर्खपणा करू नका. ते चित्र पाहू नका जे ते दाखवत आहे. तुम्ही स्वतःच बोला. आम्हाला सांगते, जाऊन तुम्ही दावीद आणि गोल्यातचं ऐका. गोल्यात बोलत होता, मी तुला कापून खाईल. पण दावीद आपली गोष्ट बोलत होता, मी तुला कापून खाईल. गोल्यात आपलं चित्र दाखवत होता, पण दावीद आपलं चित्र दाखवत होता. जाऊन बायबलमध्ये हे दाखवत आहे. तिसरी लहर आहे ना, तिसरी लाट आहे ना, तुम्ही दाखवता, तुम्ही बोलता तिसरी लाट नाही येणार. लॉर्ड हालेलुया. जे आहे ते पण जाईल. हालेलुया. बोलता 10 वाजेपर्यंत बाजार उघडा असेल, तुम्ही बोलता संपूर्ण रात्र बाजार उघडा असेल येशूच्या नावामध्ये. हालेलुया. अंडरस्टँड? यू स्पीक. मी काय करता? बोलता. मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्द नाही, या गोष्टी सांगत नाही, तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आम्ही सांगतो. समजते तुम्हाला? या गोष्टी आम्हाला कुणी शिकवल्या आहेत? आत्म्याने. पवित्र आत्म्याने आम्हाला शिकवले आहे बदल कसा आणायचा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ऐकताय तुम्ही? सो यू स्पीक. तुम्ही बोलत नाही ओ काय बिझनेस नाही, तुम्ही बोलता भारतात नवीन बिझनेस उघडत आहे येशूच्या नावामध्ये. मुंबईमध्ये प्रत्येक नवीन बिझनेस आहे येशूच्या नावामध्ये. हालेलुया. इकॉनॉमिक क्रिएट होत आहे परमेश्वराच्या ज्ञानाने येशूच्या नावामध्ये. काय करता आहात? बोलत आहात. काय करता आहात? बोलत आहात. काय करता आहात? बोलत आहात. प्रेज द लॉर्ड. उचला आपल्या हाताने, बोला बोला. रासा खमाहान दोरो शक. मी पुढे वाढत आहे, मी पुढे वाढत आहे, पुढे वाढत आहे. रसा खमाऊन रली खेबोश. बोला. बोला जे तुम्हाला बदलायचं आहे. बोला जे तुम्हाला बदलायचं आहे. बोला जे तुम्हाला बदलायचं आहे. माझ्या घरात शांती आहे, माझे प्रमोशन आहे. माझ्या पाठी बिना थांबता वेगाने विजय रूपाने येत आहे येशूच्या नावामध्ये. बोला या जगावर मी जय मिळवला आहे. बोला आपल्या तोंडाने मी या जगावर जय मिळवला आहे. मी प्रत्येक शैतानावर जय मिळवला आहे. या सरकारावर जय मिळवला आहे. प्रत्येक नियमावर जय मिळवला आहे. हालेलुया. ऐकता तुम्ही? जेव्हा तुम्ही रस्त्यावर चालला तुम्ही हे बोलत आहात. आंघोळ करताना हे बोलत आहात. जेवत आहात बोल नका जेवण फसेल.
वेळ तुम्ही काय करता? बोलत आहात. काय करतात? बुद्धीला बोलत आहात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जोरात टाळा वाजू शकतो आपण येशू ख्रिस्तासाठी. अजून जोरात वाजू शकतो. जर तुम्ही पहिल्यांदा आला तर उभे राहू शकता. आम्ही तुमचे स्वागत करणार आहोत. आम्हाला आनंद होईल. जोरात टाळा वाजू शकता यांच्यासाठी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. बुद्धिमान बनून जा. येशू ख्रिस्ताला आपला प्रभू ग्रहण करून जा. येशू ख्रिस्ताला ओळखता तुम्ही तर आपले डोळे बंद करा जिथे कुठे तुम्ही आहात. या प्रार्थनेला मायापाठी आपल्या तोंडाने बोला, आपल्या हृदयामध्ये विश्वास करून बोला, हे प्रिय पिता परमेश्वरा, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जिवंत देवाच्या पुत्रामध्ये, की तो क्रॉसवर मेला आणि देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मरणातून उठवले आणि आज तो जिवंत आहे. आज मी माझ्या तोंडाने कबूल करतो की येशू ख्रिस्त जीवन देवाचा पुत्र माझा प्रभू आहे आणि माझा स्वामी आहे. आजपासून मी वाचलो आहे. आजपासून माझे तारण झाले आहे. मी बुद्धिमान आहे. येशूच्या नावामध्ये आमेन. प्रेज द लॉर्ड. जोरात टाळा वाजवतो आपण यांच्यासाठी. स्वागत आहे तुमचे देवाच्या राज्यामध्ये. जर तुम्ही पहिल्यांदा बघत आहात तर आमचे डिटेल्स स्क्रीनवर आहे. आमच्याशी संपर्क साधा. आम्हाला सांगा तुम्ही येशू ख्रिस्ताला आपले जीवन दिले आहे. याच्या पहिला की तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू, मी प्रार्थना करतो सर्व लेकरांसाठी, माझ्या भावा आणि बहिणींसाठी ज्यांनी आज येशू ख्रिस्ताला आपले जीवन दिले आहे. की येशूचे नाव यांच्या सर्वांना बनून असेल. येशूच्या नावामध्ये सैतानांचा यांच्यावर कुठलाच दावा आणि कब्जा नाही. येशूच्या नावामध्ये. हा प्रभू धन्यवाद. मी आशीर्वाद देतो बुद्धीद्वारे, तुझ्या ज्ञानाद्वारे आणि तुझ्या समजद्वारे आणि तुझ्या आत्म्याद्वारे सुरक्षित आहेत. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. धन्यवाद. बसू शकता तुम्ही. परत जोरात टाळा वाजवतो यांच्यासाठी. ही वेळ आहे आपली भेट, आपला दशमांश, आपली पार्टनरशिप देण्याचा. जर तुम्ही एक पार्टनर नाही आणि जर दशमांश देत नाही तर बुद्धिमान व्हा. मला नाही पाहिजे की या गोष्टी तुम्हाला मी सारखं शिकवू. मला वाटतं बुद्धी कितीदा शिकवायला पाहिजे. जर तुम्ही दशमांश नाही देत आहात तर तुम्ही गरिबीच्या रस्त्यावर आहात. जर तुम्ही दशमांश नाही देत तर तुम्ही ऑलरेडी गरिबीमध्ये आहात आणि पूर्ण गरीब होण्यात वेळ नाही जाणार. पार्टनरशिप नाही करत आहात तर तुम्ही पुढे वाढण्याचे रस्ते काय करतात? बंद. ऐकताय तर बुद्धिमान बना. तुमच्या पगाराने तुमचं घर नाही चालणार. तुमचं घर कसं चालणार? परमेश्वराकडून. ते वेळ कसली आहे? दशमांश, पार्टनरशिप, बीज, विशेष बीज. धन्यवाद. गॉड ब्लेस यू. कॉलचं आपण स्वागत करू जोरात टाळ्या वाजून. जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जीवित सदा. जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया. माझा येशू ख्रिस्त जिवंत सदा. हालेलुया, हालेलुया. माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जीवित सदा. जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया. माझा येशू ख्रिस्त जिवंत सदा. हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जीवित सदा. जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया. माझा येशू ख्रिस्त जिवंत सदा. हालेलुया, हालेलुया. माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे.
प्रार्थना करू आपण भेटसाठी, दसमांसाठी. धन्यवाद देतो प्रभू तुझ्या बुद्धीसाठी, तुझ्या ज्ञानासाठी, या अनुग्रहासाठी, या संधीसाठी. तुझ्या वचनानुसार आम्ही तुला दसमांतीला भेट दिली आहे, पार्टनरशिप दिली आहे आणि तुझ्या वचनानुसार आम्ही वाढलेले पीक शेती ग्रहण करतो येशूच्या नावामध्ये. लोक मापून मापून दाबून दाबून भरून भरून आम्हाला देत आहेत. प्रभू तू मनुष्य नाही जे आमचे पैसे ठेवशील. तुला आमच्या पैशाची काही गरज नाही. By your word you create a whole world. You don't need money. Thank you Father. आम्ही या भेटांवर तुझ्या आशीर्वादाचे आव्हान बोलतो. बढोतरीसाठी आणि तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. प्रेज द लॉर्ड. तर काही अनाउन्समेंट आहे, लक्षपूर्वक ऐका. 3 वेळा प्रार्थना करतो, तर आमच्यासोबत एकत्र आम्ही 3दा करतो. जर तुमच्याकडे आमचे ॲप नाही, क्राइस्ट एम्बेसी इंडिया फर्स्ट फ्लाईट ॲप, तर प्लीज तर डाउनलोड करा. जर तुम्ही आतापर्यंत व्हॉट्सअपला आहात, किंगस्टॅटला नाही, तर प्लीज किंगस्टॅटला जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यानंतर आमचे 36 ऑनलाईन चर्चेस आहेत आणि आम्ही तुमच्याकडनं आशा करतो एक मेंबरप्रमाणे आमच्यासोबत एकत्र या. आमच्याशी आहे की प्रत्येक मेंबर कमीत कमी 2 सेंटर बनवा. किती बनवा? 2 सेंटर. तर आम्हाला त्यांना रिकग्नाइज करायचं आहे. इतक्या भाषेमध्ये चर्च आहे. तर मेन भाषामध्ये चिल्ड्रन चर्च आहे. आमचे चिल्ड्रन चर्च 14 भाषांमध्ये आहे, भारताच्या प्रत्येक भाषेमध्ये आहे. म्हणजेच आपण प्रत्येकाकडे पोहोचू शकतो. पूर्ण भारतात तुम्ही बुद्धी ऐकवू शकता, ख्रिस्ताविषयी तुम्ही प्रचार करू शकता. तर याचा वापर करा. अशक्त या भाषा तुम्ही बोलू नाही शकत. मूक बधिरांसाठी सुद्धा आमच्याकडे प्रोग्राम आहे. या चर्चेसद्वारे आम्ही भारताच्या प्रत्येक व्यक्तीकडे पोहोचू शकतो. आमच्यासोबत जुडा. उभे राहू. प्रभूला धन्यवाद देऊ. आपल्या हातांना उचलून देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हांबरोबर सर्वदा असो. येशूच्या नावामध्ये आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा सर्वदा माझ्या जीवनात निवास करेल आणि मी सर्वदा परमेश्वराच्या घरात निवास करून राहील. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. थँक्यू व्हेरी मच. आनंद साजरा करा. वचन काम करते. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.